कांचना किल्ल्यापासून सुरू झालेली ही भटकंती धोडपला येऊन थांबली होती. धोडप किल्ल्याची मनसोक्त भटकंती करून आता आम्ही सातमाळ रांगेतल्या धोडप रवळ्याजवळ्या हा रेंज ट्रेक करणार होतो. तर धोडप किल्ल्याची व्हिडिओ तुम्हाला वरती आय बटनमध्ये मिळून जाईल. धोडप किल्ल्यावरून दिसणारी पहाट ही अविस्मरणीय अशीच होती. निसर्गाची ही कलाकारी बघून आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाकडे, सातमाळ रांगेतल्या धोडप रवळ्याजवळ्या या रेंज ट्रेककडे. तर आता धोडप उतरायला आम्ही सुरुवात केली होती. किल्ल्याच्या माचीवरूनच कुंपणाच्या इथून पुढे जाणारी एक वाट आपल्याला रवळ्याजवळ्या आणि मार्कंडेय किल्ल्यांकडे घेऊन जाते. तर मित्रांनो, ही खाली जाणारी वाट महेदर आणि धोडंबे या गावाकडे जाते. तर ह्या साईडची वाट आपल्याला मार्कंडेय आणि रवळ्याजवळ्या किल्ल्यांकडे घेऊन जाते. तर वरती धोडबा किल्ला आहे. तर आता आपल्याला मार्कंडेय आणि रवळ्याजवळ्या किल्ल्यावरती जायचं आहे. चला. धोडप किल्ल्याचा घेरा तसा मोठाच. खाली माचीवर थोडं पुढे गेल्यावर आपल्याला गणपती आणि त्याच्याच पुढे महादेवाचं मंदिर लागतं. महादेवाचं दर्शन घेतलं आणि पुढे प्रवासात कुठे वेळ मिळेल माहीत नव्हतं, म्हणून आम्ही आमचा सकाळचा नाश्ता इथेच करायचं ठरवलं. इथेही आपल्याला धोडपचा अजून एक दरवाजा पाहायला मिळतो. त्यातही दरवाजाची कमान आणि पहारेकऱ्यांच्या देवड्या या पाहण्यासारख्या आहेत. पुढे जाऊन मारुतीरायाचं एक छोटं मंदिर लागतं. त्याच्याच पुढून आपल्या रवळ्याजवळ्याकडे जाणारा मुख्य ट्रेक सुरू होतो. पुढचा प्रवास हा काहीसा पठारावरूनच होणार होता. वाटेतील छोट्या बंड्या व मोठ्या बंड्या नामक डोंगरांच्या पठारावरून आम्हाला वडाळा या गावी पोहोचायचे होते. दुरूनच रवळ्याजवळ्या आणि मार्कंडेय किल्ले आमचे लक्ष वेधून घेत होते. जसजसं आम्ही धोडप पासून दूर जात होतो तसतसा धोडप त्याचं वेगवेगळं रूप आम्हाला दाखवत होता. पठार उतरून आता आम्ही गावाच्या दिशेने मार्गस्थ झालो होतो. रवळ्याजवळ्या हे सातमाळ रांगेतले एकाच पठारावरील 2 जोड किल्ले. या 2 किल्ल्यांना ओळखण्यात खूप गफलत होते. तर धोडपकडचा जवळ्या किल्ला आणि मार्कंडेय किल्ल्याच्या बाजूचा रवळ्या किल्ला ही खूण नेहमी लक्षात ठेवायची. गावात स्थानिकांशी बोलून आम्ही किल्ल्याकडे जाणारी वाट फिचवून पुढच्या प्रवासाला निघालो. गावातून किल्ल्याकडे जाणारी वाट ही 2 डोंगरांच्या खिंडीतून पुढे वर जाणारी होती. अर्धा पाऊण तासीच्या चालीनंतर आम्ही खिंडीपाशी येऊन पोहोचलो. किल्ल्यावर जाताना खूप साऱ्या डोरवाटा असल्याने सुकण्याची शक्यता जास्त होती.
म्हणून गावातूनच वाट्याडा घेऊन जाणे सोयीस्कर ठरतं. खिंड चढून वर आल्यावर आपल्याला पहिला जवळ्या किल्ला दिसतो. दाट झाडीमुळे किल्ल्याकडे जायची वाट काही दिसत नव्हती आणि नशिबाने तिथे वस्तीवरच्या एका गुराख्याने आम्हाला वाट दाखवली. जवळच्या बॅगा आम्ही झाडीत ठेवून गडाकडे जायला मार्गस्थ झालो. गडाच्या मागच्याच बाजूला आपल्याला कातलात खोदलेल्या अर्धवट अशा गुहा पाहायला मिळतात. आम्ही धोडपपासून ट्रेक करत इथे आलो होतो. जर तुम्हाला रवळ्याजवळ्या किल्ल्यांना भेट द्यायची असल्यास नाशिकवरून वणी पुढे बाबापूर खिंड करून मुळाने या गावी यावे. गडावर जायला तशा पायऱ्या नाहीतच, दिवसभराचं चालणं होतंच. तसा हा टप्पा पार करताना थोडी दमछाक ही झालीच. कसाबसा तो पार करून आम्ही गडाच्या अभूतपूर्व अशा दरवाजापाशी येऊन पोचलो, जो की संपूर्ण कातलात खोदून काढलेला आहे. दरवाजाच्या बाजूलाच फारसी भाषेतला शिलालेख दिसून येतो. या दरवाजातून आत गेल्यावर वर जाणारी एक वाट गडाच्या माथ्यावर घेऊन जाते, तर डावीकडील वाट गुहेकडे घेऊन जाते. गडाच्या माथ्यावर आपल्याला काही पाण्याची टाकी आणि पडकी तटबंदी दिसून येते. किल्ल्याच्या कडेने फेरी मारताना काही ठिकाणी पठारावर नजर ठेवण्यासाठी असलेले चौकीचे अवशेष दिसतात, तर 2 ठिकाणी साचपाण्याची तळी दिसतात. इतिहासात डोकावून पाहिले असता या किल्ल्याचा उल्लेख रोलाजोला म्हणून येतो. तर 1636 मध्ये हा किल्ला अलीवर्दी खानाने बादशाह शहाजहानसाठी जिंकून घेतला. पुढे 1670 मध्ये शिवरायांनी जेव्हा दुसऱ्यांदा सुरत लुटली तेव्हा हा किल्ला स्वराज्यात सामील केला. 1671 मध्ये दिलेर खानाने या किल्ल्यांना वेढा घातला होता, तो मराठ्यांनी उधळून लावला. त्यानंतर महाबत खानाने हा किल्ला जिंकून घेतला. पुढे पेशवे काळात हा किल्ला स्वराज्यात आला. इसवी सन 1818 मध्ये हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. 1819 मध्ये ब्रिटिश अधिकारी मॅकिंटॉश याने किल्ल्याच्या पायऱ्या व तटबंदी तोफा लावून उद्ध्वस्त केल्या. रवळ्या आणि जवळ्या हे किल्ले ज्या पठारावर आहेत त्या पठारावर एक वस्ती आहे. तिला तिवारी वस्ती या नावाने ओळखले जाते. तिवारी वस्ती म्हणजेच 2-3 मोठी झाप. इथे दुधापासून खवा बनवला जातो. किल्ल्यावरून हे पठार आणि ही वस्ती बघायला अप्रतिम वाटतं. अगदी आपण लहानपणी चित्र काढायचो ना तसंच. तर धोडपपासून केलेला हा आमचा प्रवास तुम्हाला बघायला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा.